तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा असा गैरसमज असतो, जर आपली शेळी गाभण असेल वर जर आजारी पडलेली असेल तर तिला कुठलाही औषधोपचार करू नये. हाच गैरसमज दूर करणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. तर सकाळी मला एका काकांचा कॉल आला. त्यांची शेळी स्टेनिंग करत होती, कळा देत होती. तिथं जाऊन पाहिले असता व केस हिस्ट्री घेतली असता असं लक्षात आलं की त्यांची शेळी 3 ते 4 दिवसापासून चारा कमी खात होती व शरीर गरम लागत होतं. तिच्या शरीराच्या वाढलेल्या तापेमुळं पिल्लाची गर्भामध्ये डेथ झाली होती आणि साईजसुद्धा खूप ॲबनॉर्मल, म्हणजे पिल्लू फुगलं होतं पोटामध्येच. तुम्ही बघू शकता. हे बघा, बरेच प्रयत्न करून त्याला बाहेर काढून दिलं आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं. सांगायचा मुद्दा हाच आहे, जर आपली शेळी गाभण असेल व ती आजारी पडलेली असेल तर घाबरून न जाता आपल्या पशुवैद्यांच्या सल्ल्यानुसार योग्य ते औषधोपचार करून घ्यावा. तर भेटूया अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.